नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळची वेळ आहे. तर मी आता जस्ट मॉर्निंग वॉकला निघणार आहे. आज सॅटर्डे आहे. बरेच दिवस मी ब्लॉग नाही बनवला, म्हटलं आज ब्लॉग बनवावा, सुरुवात करावी. दिवाळी चालू होते तर कालच होती वसुबारस, परंतु काल नाही बनवला काल तरीही, कारण काल चकली वगैरे बनवली तर चकलीला भरपूर वेळ लागतो आणि त्यामध्ये खूप बिझी होते. मुलंही आजारी होती इतके दिवस भरपूर, तर आत्ता मुलांनाही बरं वाटते आणि दिवाळी ही चालू झाली तर म्हटलं ब्लॉग्स बनवायला घ्यावेत. आणि आता मस्त सूर्य उगवलेला आहे, खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि इथे ना नवीन बिल्डिंग्स होणार, त्यामुळे इथे काम चालू तर आवाज येत असतो सारखा, तर त्यामुळे बाल्कनीमध्ये काही जास्त येत नाही आम्ही. आणि इथे बाल्कनीमध्ये आळूचे कांदे लावले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे अशा प्रकारे आहेत. तर त्याला पानं आले तर काढून ठेवत त्याचे. आणि हा वालाचा वेल देखील उगवलेला आहे. वाल आपला तिकडे असतो ना संक्रांती घेवडा, तो आहे तो. आणि अजून काही उगवलेलं नाही. इकडे हा कढीपत्ता जुनाच आहे तर तो छान फुटलाय आता. आणि इथे काहीतरी उगवलंय पण ते माहिती नाही काय आहे, तर ते थोडंसं मोठं झालं की तुमच्यासोबत शेअर करेलच मी. तर चला आता जाऊयात मॉर्निंग वॉकला. आणि मी चॅलेंज घेतलेलं आहे 100 डेजचं, तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं म्हणजे रोजच्या रोज मी व्हिडिओ टाकते शॉर्टमध्ये की मी वेट लॉससाठी काय करते. परंतु असं नाही की मी उपाशी राहते, तर मी मस्त खाऊन पिऊन वेट लॉस करते, एक्सरसाइज करते आणि छान झोप देखील काढते. त्यामुळे मग काही वेळी मग असं होतं की वेळ भेटत नाही काही गोष्टी करायला, तर त्या मी तशाच ठेवते. परंतु माझं क्लिनिंग वगैरे मी आवरून घेते, कारण काय होतं की क्लिनिंग ही एक आपली एक्सरसाइज आहे. सो दुसरी एक्सरसाइज करण्यापेक्षा घरातलं क्लिनिंग केलं ना तेही खूप छान. तर चला आता इथे दिवाळीचं डेकोरेशनचं सामान काढून ठेवलं, कारण काय झालं की मुलं आजारी होती त्यामुळे मला डेकोरेशन काही जमलं नाही. सो माझ्या मिस्टरांना आता आठवडाभर सुट्टी आहे, सो आम्ही आज डेकोरेशन करणार आहे फायनल. अजूनही काही वस्तू आणायच्या असतील डेकोरेशनच्या तर त्याही घेऊन येणार आहे, तर त्याही तुमच्यासोबत मी शेअर करेल. वस्तू आणल्या की आज मी तुमच्यासोबत पूर्ण दिवस म्हणजे मी काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार शेअर करेल. आणि दिवाळीची शॉपिंग मी केली तर तुम्हाला शेअर नाही करता आली, परंतु मी दिवाळीच्या दिवशी मुलांना जे कपडे वगैरे घालेन तर तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हाच. तर चला आता जाऊया मॉर्निंग वॉकला. हॅलो. आणि हे मोठं पार्क आहे इकडे, आणि इकडे कॉर्निश आहे. मी आता कॉर्निशला नाही जाणार कारण घरी जाऊन ब्रेकफास्ट देखील बनवायचं आहे. सो इकडचं पार्कला 2 पार्क आहेत हे मोठे, तर त्याला एक मोठा राऊंड मारून मी घरी जाईल आज. आणि इथे सूर्य देखील उगवलाय आता. तर 7:15 वाजलेत आणि सगळे झोपलेले होते, माझं मिस्टर, गाऊ, राघव. नमस्कार मंडळी. तर आज सॅटर्डे आहे आणि आम्ही सकाळी गेलो होतो ग्रोसरी वगैरे आणण्यासाठी, कारण माझे मिस्टर आता घरी आहेत आठवडाभर, तर भरपूर साऱ्या भाज्या वगैरे मी आणून ठेवल्यात, कारण घरी असले की मग हे बनव ते बनव चालू राहतं. त्यामुळे तर मी पटकन शेअर करते 1-5 मिनिटामध्ये काय काय आणलंय. तर दिवाळीचा जो मी चिवडा बनवला तुमच्यासोबत शेअर केला होता, तर तो अर्धा किलोचा होता आणि तो गावने संपून टाकलाय, कारण गावला खूप आवडतो. सो मी पुन्हा एकदा हा चिवडा आणलाय, तर मला बनवायचा आहे. आज उद्या बनवेन मी.
इथे 5-5 दिरामला दही होतं. सो मी 2 डबे आणले दह्याचे, कारण सध्या वेट लॉस जर्नीवर आहे तर दही वगैरे हेल्दी असतं. आणि इथे ब्राऊन राईस आणलाय मी. मला मसाला राईस वगैरे आवडतो, सो म्हटलं 1-2 चमचे टाकण्यासाठी हा आणलाय. इथे हिंग आहे, तर हे हिंग 6 दिरामचं वगैरे होतं, तर एवढं 100 ग्रॅम हिंग आहे हे. आणि इथे इनो आणलाय, 9 दिरामचं होतं हे इनो. इथे ॲपल सायडर विनेगर आहे आणि याची प्राइस मला माहिती नाही आहे. हे दूध आहे 9 दिरामचं, हे 3.5 दिरामला मुरमुरे आहेत, हे 400 ग्राम असतात. हे ब्लूबेरीजचे 3 पॅकेट आणलेत, कारण आता स्वस्त झालेत ब्लूबेरीज, तर 5-5 दिरामला आहेत. आणि हे ब्राऊन ब्रेड ऑलमोस्ट 650ला असतात. ब्राऊन ब्रेड आहेत, मल्टीग्रेन नाही आहेत. आणि इथे टोमॅटो आहेत, तर टोमॅटो 1.69चे आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि ही सफीरमध्ये गेलो होतो आम्ही, तर ही पर्स घेतली 12 दिरामला होती. तर मला मी जेव्हा वॉकला वगैरे जाते तर मला बॅगेमध्ये याच्यामध्ये माझा फोन बसेल आणि सोबत राघवसाठी काहीतरी खायला बसेल स्नॅक, त्यासाठी घेतली आहे मी. नारळ सध्या खूप महाग झालेत, परंतु लक्ष्मीपूजनसाठी मला एक नारळ हवा होता, सो मी 3 दिरामचा एक नारळ आणलाय. आणि शेवग्याच्या शेंगा आता स्वस्त झाल्यात, तर इथे तुम्हाला दाखवते मी. तर या 5 दिरामच्या आहेत, 7 दिरामला 1 किलो होत्या. भरपूर शेंगा खाल्लेल्या चांगल्या असतात, कारण प्रोटीन असतं त्यामध्ये. आणि इथे मेथीची भाजी आणली, 5 गड्डे आणल्यात, कारण आतापर्यंत मेथीची भाजी येत नव्हती, आता जस्ट यायला लागली, सो त्यामुळे जिथून भेटेल तिथून घेतली जाते. आणि इथे गवार आणली आहे, तर गवार 8 दिरामला किलो होती. आणि कुकंबर आणले, 3 दिरामला किलो होते, तर ते 2.32चे आहेत. लेमन संपले होते, सो 9 दिरामला किलो आहेत हे लेमन, 2.92चे आहेत. आणि इथे 7 दिरामचे आवाकाडो होते 1 किलो, तर हे 3.68चे आहेत. आणि इथे ब्रोकली आणली आहे, ब्रोकली स्वस्त झाली, 5 दिरामला 1 किलो होती, सो मी 3.5 दिरामची आणली, कारण पावभाजीमध्ये वगैरे मी कॉलीफ्लॉवरच्या ऐवजी ब्रोकलीच टाकते. आणि हे मी किचन क्लोथ आणलेत, तर किचनसाठी आणलेत, हे नवीन आणलेत, कारण जुने आहेत तर ते खराब झालेत. इथे राघवची पावडर आहे, तर हे क्लोथ आहेत, हे 3.5 दिरामचे आहेत, 5 क्लोथ आहेत. आणि इथे पावडर ऑलमोस्ट 148ला वगैरे असते राघवची, नानची पावडर, 3 नंबरचा फॉर्म्युला आहे हा. आणि इथे पनीर होतं, पनीर स्वस्त होतं. आणि असे पॅकेट्स करून का आणलेत, तर हे जास्त दिवस टिकतं, त्यामुळे हे पॅकेट्स करून आणलेत. अदरवाईज काय होतं की ओपन म्हणजे तुम्ही एकत्र आणलं की एकदा ओपन केलं की ते खराब होऊन जातं, सो त्यामुळे मी वेगळे आणले. आणि इथे अनियन आहे, अनियन 1.25 दिरामला किलो होता, 1.25ला, तर हे 3.55चे आहेत. आणि हे 3 दिरामची फुलं आहेत, एवढी मिक्स फ्लावर्स आहेत, ते फ्लावर शॉपमधून आणलेत. तर अशा प्रकारे होती ग्रोसरी, अशा प्रकारे ही सर्व ग्रोसरी आहे. आणि क्लोथ वगैरे आणले, दिवाळीची शॉपिंग झालेली आहे ऑलमोस्ट सगळी. तर आता मी हे सगळं ठेवून देते आणि मग बोलते तुमच्यासोबत. नमस्कार मंडळी, आणि आज आहे धनत्रयोदशी, तर सर्वांना दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आताच आमचं घरातलं काम वगैरे आवरलेलं आहे, डेकोरेशन वगैरे मी काल नाही केलं, तर आज केलं डेकोरेशन. तर आज धनत्रयोदशी आहे आणि अशा प्रकारे छान साडी वगैरे नेसली, मुलांनाही छान कपडे घातलेत नवीन. तर पूजा राहिली माझी, छोटीशी पूजा असते आमच्याकडे, जास्त मोठी नाही करत. माझ्या देवाऱ्यामध्ये लक्ष्मी आहे, लक्ष्मीची मूर्ती, तर मी फुलं वगैरे हळदी कुंकू वाहून पूजा करणार आहे. दिवा तर लावलाय 6 वाजताच, आता 7 वाजून गेलेत. आणि आमच्याकडे धण्याचा आणि गुळाचा नैवेद्य असतो, तर अख्खे धणे नाही येत आता माझ्याकडे, तर मग मी काय करते की धणा पावडर आहे आणि गुळ, तर ते मिक्स करते आणि तो नैवेद्य देवालाही दाखवते. स्वयंपाक बाकी आहे अजून, कारण डेकोरेशन दिवे वगैरे लावण्यामध्ये भरपूर सारा वेळ गेला. तर तुमच्यासोबत मी शेअर करते डेकोरेशन कसं केलेलं आहे ते.
से बाय बाय मम्मा. बाय. अरे लाइटिंगच दिसते ना.